माझं नाव ललिता शिंदे देशमुख, त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर देवस्थानची माजी विश्वस्त। सन 2013 मध्ये मी विश्वस्त पदाचा कार्यभार सांभाळला ते 2017 पर्यंत। त्याच्यानंतर दुसरी ओळख मी माजी नगराध्यक्ष 2003 ते 4 मध्ये कुंभमेळ्यामध्ये मी नगराध्यक्षपदाची पण मला संधी मिळाली होती त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी। त्याच्यानंतर सर्वात प्रमुख ओळख अशी की श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान हे जगामध्ये प्रसिद्ध असलेलं एक देवस्थान आहे। जागतिक पातळीवर गेलेलं त्र्यंबकेश्वर आहे। त्या त्र्यंबकेश्वराचं वतन माझ्या म्हणजे माहेरी म्हणजे वडील यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालं होतं। ही सर्वात मोठी ओळख आहे। आणि छत्रपतींच्या जी काही आपल्याला आता सेवा करायची त्या सेवेमध्ये आपण ऋणामध्ये आहोत छत्रपतींच्या, म्हणून हा मी खूप मोठा एक विषय आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज घेत आहे। माझी अशी भावना आहे की आपण सगळेजण म्हणजे सर्वच जण आणि झेनजी म्हणून जे काही आता जे मीडियामध्ये आहे जे युवकांनी याला जास्तीत जास्त एक चळवळ रूपामध्ये सुरुवात करून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये जो काही सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे, ज्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 35,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। अगदी खूप मोठ्या प्रमाणावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला काम चालू आहे, दर्शन पथाचं काम चालू आहे आणि सगळेजण प्रशासन शासन सर्वच यंत्रणा कामाला लागलेले आहेत। तर माझा मूळ मुद्दा आज असा होता की आपल्या छत्रपतींची जी काही गादी आहे, जे आदरणाचं आपल्या सगळ्या रयतेसाठी आदराचं स्थान आहे, ते आहे ही जी सातारची मुख्य गादी। त्या गादीला वंदन करूनच मी ह्या सातारच्या मातीमध्ये सुरुवात करत आहे की जे औरंगजेबाच्या ज्यावेळेस औरंगजेब म्हणा किंवा मुघल म्हणा किंवा इतर जे आक्रमण करणारे लोक होते ते त्या वेळेस त्यांनी आक्रमण करून आपल्या हिंदू धर्मावरती घाला घालण्याचं काम केलेलं होतं। त्यामुळे आपली काशीचं मंदिर घ्या किंवा मथुरेचं मंदिर घ्या किंवा महाराष्ट्रातली आपली तुळजाभवानीचं मंदिर घ्या, पंढरपूरचं मंदिर घ्या, असे धर्मावरच्या जे आपल्या धर्माचं मुख्य ठिकाण हे टार्गेट करून औरंगजेबाने जे आपल्या मंदिरं तोडली, म्हणजे त्याला असं वाटायचं की ह्यांचा धर्म तोडला आणि ह्या एका बुद्धीने तो ते सगळं करत होता। त्यावेळेस 48 वर्ष कुंभमेळ्यावरती बादशाह औरंगजेबाने इथे बंदी घातली होती। त्या बंदीला छत्रपती शिवरायांनी म्हणजे देव आणि देश आणि धर्मासाठी आपले छत्रपती शिवराय लढले होते आणि ती बंदी उठवून कुंभाला संरक्षण दिलं होतं। आणि आपला हा एकमेव महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिक इथे कुंभमेळा भरतो। तर आता माझी अशी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला, माननीय मुख्यमंत्री, त्याच्यानंतर कुंभमेळा मंत्री, आपले सातारचे सर्व मुख्य गादी उदयन महाराज, परत कोल्हापूरची गादी, तर ह्या सगळ्यांनी आणि महत्वाचं म्हणजे रयतेने जनतेने शिवभक्तांनी आणि जे कोणी शिवप्रतिष्ठान असतील ज्या महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी असतील त्यांना